मी काय घेऊन आली आहे, वर्षभराचा काळा मसाला आणि मिरची पावडर करण्यासाठी मिरच्या मसाला लागतो, काळा मसाला आणि मिरची पावडर. त्याच्यासाठी मी आज मिरच्या आणलेल्या आहेत. त्या 2 दिवस मी वरती टेरेसवर वाळवणार आहे आणि नंतर डंकामध्ये जाऊन कुटून मसाला करून घेऊन येणार आहे. आज मी मिरची पावडर करणार आहे, तर त्याच्यासाठी 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे. ही फक्त आपली लाल पावडर मिरची बनवण्यासाठी मी फक्त ह्या 2 वस्तू घेतलेल्या आहेत. काळा मसाला बनवण्यासाठी 1 किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे, 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे, लवंग, मिरी, हिंग, नंतर सफेद तीळ, खसखस, असं हे जे काय आहे, हळकुंड, खोबरं घेतलेलं आहे, थोडा मीठ घेतलेलं आहे. आणि हे जे काय साहित्य आहे, शहाजिरे, जायपत्री, मायपत्री, हे जे काय नाही, हे सगळं जे काय आहे ना 50-50 ग्रॅम घेऊन आहे ना आपला 2 किलोचा काळा मसाला एकदम छान होतो. लवंग, मिरी, दालचिनी, पहा माझा मसाला कसा दिसतो. मी आज तुम्हाला सगळ्या मिरच्या आणलेल्या आणि काळा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते मी तुम्हाला सर्वांना दाखवत आहे. मिरच्या मी 2 दिवस टेरेसवरती वाळवणार आहे. वाळून झाल्यानंतर हा जो पूर्ण मसाला आहे तो मी थोडंसं तेल टाकून थोडंसं गरम वगैरे करून डंकामध्ये घेऊन जाऊन कुटून घेऊन येणार आहे. वर्षभराचा माझा छान असा हा मसाला होणार आहे. उन्हामध्ये मिरच्या वाळत घालण्यासाठी टेरेसवरती घेऊन गेलेली आहे. आणि ह्या मिरच्यांचा जो आवाज येणार तो एकदम कमी येतो बघा. मिरच्या आता उन्हात वाळत घातलेला आहे, त्याचा आवाज बघा आता कसा येतो, कमी आवाज येतो आहे. 2 दिवस वाळल्यानंतर त्याचा अजून जास्त आवाज होऊन कडकडीत त्या छान अशा वाळणार आहेत आणि मग आपण त्याचा मसाला बनवणार आहोत. कष्टाचं फळ केव्हाही चांगलंच मिळतं. 2 दिवस कष्ट पडते, पण माझा वर्षभराचा असा हा चांगला मसाला होणार आहे. लाल छडी मैदान खडी, क्या खूब लढी.